स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तीव्रता पूर्णपणे संपली। अख्ख्या महाराष्ट्रात आजपर्यंत अशा प्रकारे हत्या यापूर्वी कधीच झाली नव्हती। इतकी निर्घृणपणे हत्या करणारे कोण, तर ते महायुतीचेच कार्यकर्ते निघाले आणि ज्यांची अमानुषपणे हत्या झाली तो सरपंच देखील भाजपाचाच बूथ प्रमुख होता। हत्या झाली नंतर आमदार सुरेश धस यांनी या मुद्द्याला संसदेत धगधगत्या मशालीने पेटवलं, हे आपल्याला ठाऊक आहे। म्हणूनच सरकार आणि प्रशासन खळबळून जागं झालं होतं, तेही देखील आपण पाहिलं आहे। हे येत्या काहीच काळात तुमच्यापर्यंत पोहोचेल। धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब संपूर्णपणे मॅनेज झालं आहे का? आणि ज्याला सत्य स्वीकारण्याची सवय नाही त्यांच्यासाठी ही बातमी आणि हे विश्लेषण अजिबात नाही, हे देखील लक्षात घ्या। मित्रहो, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1-2 नव्हे तर तब्बल 5 महिने लोटले आहेत। या महाभयंकर प्रकरणाने अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। जगभर ही बातमी फिरली। बीड जिल्ह्यातील पोलिसांची भ्रष्ट व्यवस्था बीडातून अलगद बाहेर आली, हे देखील आपण पाहिलं आहे। सरकारवर प्रचंड दबाव आला। पत्रकारांनी प्रश्नांचा अगदी भडीमार ठोकला। जिथे जिथे ज्या ठिकाणी नेता दिसेल त्या ठिकाणी पत्रकार तयार राहायचे। यावेळी सत्तेच्या संसारात एकच पक्ष नाही मित्रहो, तर एका नवऱ्याला 2 बायकांशी जुगाड करून स्वप्नातच मधुचंद्र शोधावा लागला आहे, हे लक्षात घ्या। अशा प्रकारचं हे विकलांग सरकार आहे। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी जगात काम करणारे लोक दुसरे तिसरे कोणीच नसून ते जुगाडाने तयार झालेल्या या महायुतीचेच कार्यकर्ते आहेत, हे सिद्ध होताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे। आणि हे सत्य महाराष्ट्राच्या कानावर आल्याबरोबर 2 बायकांचा संसार उघड्यावर आला। दुसरीकडे नाथांची शिवसेना शांत बसून तमाशा बघत राहिली। तो मी नव्हेच या भूमिकेत भारतीय जनता पार्टीचे काही छुटभय्ये नेते मुख्यमंत्र्यांच्या आड लपून अनेक दिवस देवाभाऊंचा आडोसा घेत महाराष्ट्रात फिरत राहिले, हे देखील आपण पाहिलं आहे। या प्रकरणात महाराष्ट्र जाम चिडला आहे, हे महायुतीतील 3ही पक्षांना समजलं, त्यांच्या लक्षात आलं। परंतु सत्तेच्या ताकदीने, सत्तेच्या शक्तीने त्यांना संरक्षण मिळत गेल्याची चाहूल देखील महाराष्ट्राला लागत गेली।